नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कानिडे सर, शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळाप्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा आमच्या शाळेला सन्मान्य श्री वसंत नकाशे साहेबांची आपल्या इमारत दुरुस्तीच्या कामकाजासंदर्भात भेट झाली. आत्तापर्यंत कोणती कोणती कामं बाकी आहेत त्याची मला वाटते 13 आणि 5 18 क्रमांकाचे असे मुद्दे काढलेत की ज्यांनी ते प्रत्यक्ष वाचले आणि त्यातून त्यांचंसुद्धा लेखन त्यांच्या पद्धतीनं चालू आहे. मूळ मुख्य आहे की शाळेला जो वरती पत्रा बसवलेला आहे तो अतिशय निम्नस्तरीयाचा आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जेव्हा पत्रे आले गेटच्या आतमध्ये आले त्याच वेळेला मी सांगितलं हा पत्रा अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि पातळ आहे. पण आता ते आपल्याला काही वैयक्तिक अधिकार नाही आहे त्याबद्दल, पण हे आमचे लोकप्रतिनिधी आहे, जनप्रतिनिधी या माध्यमातून त्यांनी त्या पत्र्यावर त्यावेळेला पण आक्षेप घेतला आणि त्यानंतर पण त्यांनी तेवढं म्हणावं तसं दुर्लक्ष केल्यामुळे अधिक आता त्यांची जी कार्यवाही आहे ती अधिक पुढे होईल. तर खूप खूप धन्यवाद नकाशे साहेब, तुम्ही सातत्यानं आपल्या शास्त्रीनगर शाळेला आणि मला तुमच्या कामाबद्दल नितांत आदर आहे, कारण तुम्ही मुलांचं हित पाहता. इथं व्यक्तिशः कोणात नाही, आपली मुलं शिकतात, आपल्या विभागातली मुलं शिकतात, त्या मुलांच्या कुठल्याही शैक्षणिक त्याला कारणीभूत ठरू नये, कुठल्या दोष येऊ नये या पद्धतीनं त्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे, लक्ष आहे. नकाशे साहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. 2 शब्द बोला ना काय तुम्ही. या ठिकाणी SICच्या माध्यमातून शाळेचं काम जे जानेवारी 2025पासून 7 महिने होत आले तरीही जे काम चालू होतं ते काम संपूर्ण झालेलं नाही. या ठिकाणी लाखो रुपयाचा महानगरपालिकेचा जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू खर्ची घातलेला आहे, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रतीचं चांगलं काम झालेलं नाही. निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, फुटपट्टी लावण्याचं काम चालू आहे. आम्ही वारंवार SICच्या लोकांना किंवा यो मॅडमशी चर्चा करतो आहे, परंतु SICचे लोक जे आहेत ते उडवाउडीची उत्तरं देत आहेत. मग ते कॉन्ट्रॅक्टर धार्जिने झालेत की काय असं आम्हाला वाटायला लागलं. म्हणून आज मी या ठिकाणी पत्र बनवलेलं आहे की सदर कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो तिथल्या लोकल काही लोकांना हाताशी धरून हा जो पत्रा टाकला आहे तो पत्रा निव्वळ पेपरासारखा पातळ पापुद्र्यासारखा आहे. आम्ही त्याला सांगितलं जिंदाल किंवा टाटाचा पत्रा टाकला तर एक 10-20 वर्ष बघायला नको. आपल्याला पत्र्याच्या खालील जो कैची आहे, रॉड आहेत, जे स्ट्रक्चर आहे ते कुठलंही चेंज केलं नाही, त्याला नुसता कलर मारला आणि त्यावर हा कुठून तरी पत्रा आणला आणि तो पत्रा टाकला. तो पत्रा जो टाकलेला आहे त्यामध्ये पावसामध्ये पाऊस लागतो त्यावेळी लहान मुलं घाबरत आहेत, त्यांना आवाज येतो आणि ज्यावेळी शिक्षक शिकवतात त्यांना काही ऐकू जात नाही आणि ज्यावेळी ऊन पडतं त्यावेळी तो पत्रा तापतो आणि मुलांना त्याच्यामुळे त्रास होतो. म्हणून जेणेकरून जास्तीत जास्त एक 304 GSMचा पत्रा टाकण्यात यावा हे त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की बाबा चांगल्या प्रतीचा पत्रा टाक, तू खालचं स्ट्रक्चर भले चेंज करू नको चालेल, परंतु चांगल्या प्रतीचा पत्रा असेल, दरवाज्यांच्या फ्रेम असतील, दरवाजे नवीन बसवा, आतल्या कलर असेल, आतल्या जे टाईल्स तुटलेले आहेत ते लावणे, शाळेच्या बाहेरच्या काही लाद्या तुटलेल्या आहेत त्या लावा, पंप रूम आहे, टाकी बसवायची आहे, सिक्युरिटी गार्डचं जे त्याला कॅबिन आहे, किंवा पाण्याची लाईन कुठे तुटली असेल, इलेक्ट्रिकचं काम असेल, ही सर्व जी काम झेंडावंदनाचा जो चौथरा बनवायचा आहे, या सगळ्याची छोटी कामं आहेत ती करायची आहेत. जे वॉल कंपाऊंडचं दिवाळ आहे त्याला प्लास्टरिंग करून कलर करायचं आहे, तर फक्त ते दिवाळ असं भरून PUP किंवा काय आणून त्याने भरून घेतलं नाही, निव्वळ एक हात कलर मारला आणि काम झालं म्हणून जर सांगत असेल तर महानगरपालिकेचे अधिकारी झोपले आहेत का? आपण कधी जागे होणार आहात? आम्हाला या ठिकाणी आंदोलन करायला लावू नका. आम्ही फार मोठं आंदोलन करू, कारण या ठिकाणी शिकणारी जी मुलं आहेत ती आमची आहेत, आमच्या धारावीतले आहेत आणि धारावीतल्या लहान मुलांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे कोणी प्रयत्न करत असेल त्याला सोडणार नाही, हेच माझं आव्हान आहे.
धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या पुढील कार्याला माझ्याकडून शतशः शुभेच्छा.